येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातून भाजपा जनसुराज्य महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने मला यावेळेस संधी द्यावी अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी बोलताना प्राध्यापक मोहन वनखंडे म्हणाले की मी सन 2000 पासून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता पदाधिकारी असून सन 2004, 2009, 2014, 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा प्रचार म्हणून काम केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणण्यात सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुख दावेदार म्हणून मी मैदानात लढणार आहे। यावेळी मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। नुकत्याच आपल्या लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि आता विधानसभेचं वार वाहू लागलेलं आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 मध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टी जनसुराज्य महायुतीचा उमेदवार म्हणून मिरज विधानसभामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाला कळवलेलं आहे। त्याचबरोबर माझे सहकारी पक्ष असणारे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जनसुराज्य पक्षाचे नेते माननीय विनयजी कोरे सावकार असतील, समित कदम असतील, देवेंद्र फडणवीस आणि माननीय बावनकुळे साहेब, चंद्रकांतदादा पाटील या नेत्यांना भेटून माझी उमेदवारी मी मागितलेली आहे आणि मला विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा 2000 सालापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतोय। भारतीय जनता पार्टीचे मिरजची विधानसभा असेल 2004ची, 2009, 14, 19ची विधानसभा असेल, लोकसभा असेल, या तिन्ही विधानसभेचा आणि लोकसभेचा मी मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रचार प्रमुख म्हणून निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करून तिन्ही वेळेला या मिरज विधानसभेमधून खासदारकीने आमदारकीला यश मिळवून देण्यामध्ये माझा नक्कीच सिंहाचा म्हणण्यापेक्षा माझा खारीचा वाटा आहे। त्याचबरोबर केव्हा नाही ती 2019 मध्ये 18-19 झालेल्या इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लक्ष घालून मिरज मतदारसंघातून असणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी अगदी भरघोस यश घेऊन आपण स्वतंत्र घडवलं आणि इथं भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये ही स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता देण्यामध्ये सुद्धा मिरज मतदारसंघातला एक मी कार्यकर्ता, एक कोर कमिटीचा सदस्य म्हणून माझा खारीचा वाटा आहे। त्या कामाचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतले घटक पक्ष यावर्षी मला नक्कीच ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल, उमेदवार म्हणून मला संधी मिळेल अशी आशा आहे। मी या निमित्तानं अगदी एक सांगू इच्छितोय की बऱ्याच वेळेला काहीतरी माझे पक्षातले असू दे किंवा विरोधातले लोक सर निवडणूक लढवणार नाहीत, कोणतरी सांगितलं तर सर माघार घेतील, ते 2024च्या इलेक्शनमध्ये अजिबात माघार घेणार नाहीत। 2024ची सर निवडणूक लढवणार आहेत आणि मला पक्ष नेतृत्व न्याय देईल असं नक्की विश्वास वाटतोय। त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या नेत्यांना ज्यांनी विश्वास ठेवला आहे सरांच्याबरोबर राहण्याचा, त्यांना मी नक्की सांगेन की तुमच्या माध्यमातून 2024चा वनखंडे सर उमेदवार हा नक्की असेल।